सो हेलो गाइस एंड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी व्लॉग्स. इथे मी सकाळ सकाळी मस्त एकदम टिपटॉप मध्ये रेडी होऊन चालली होती. कुठे ते पुढे तुम्हाला बघूनच समजेल. आणि हा लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढचा ब्लॉग खूप एक्साइटेड होणार आहे, तर हाच तो एक्साइटेड व्लॉग. तर असे खूप सारे व्हिडिओ असे मागं पुढे होते, तर समजून घ्या. आणि ती कोणती व्हिडिओ होती ती मी खाली लिंक नक्कीच देईन, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेनमध्ये पहिली हिल्स काढली, कारण की एवढे पाय दुखत होते. तरी पण एवढा ब्रिज चढला. त्यानंतर रिक्षात बसले आणि फायनली पोहोचले. आणि कोण नव्हतं, तर मी असं टाइमपास करत होते. आणि इथं तिथं बघते तर काय पूर्ण क्लासमध्ये असे जाळे लागले होते. लिटरली मी 1 महिन्यानंतर आली होती क्लासमध्ये. हा म्हणजे हा लेटचा व्लॉग बघते तर काय घरी पण तसं तिथं पण तसं. लिटरली मी जिथे नसली ना तिथं असंच सगळं होत असतं. त्यानंतर वॉच चार्जिंगला लावली, कारण की जरा पण चार्जिंग नव्हती. आणि मग असंच लॅपटॉपचा कॅमेरा चालू करून मस्ती करत होती. पण लिटरली मी अशी गोरी दिसते आणि लॅपटॉपमध्ये का माहिती का मी काळी दिसत होती. कोण मला सांगेन का असं का होतं, तर नक्की कमेंट करा. तर आता फायनली क्लास संपलाय माझा. मी सकाळची आले आणि अजून इथंच होती. सो आता मला परत घरी जायचं आहे, परत तयारी करायची आणि परत इथंच यायचं, म्हणजे या एरियामध्ये यायचं. त्यानंतर मी निघाली आणि ट्रेनमधून गेली घरी. आणि मम्मी तर बोलत होती चेंज कर, बट मला एवढा थकली होती आणि मला एवढा कंटाळा येत होता. तुम्ही फक्त तयारी केली, चेंज वगैरे काय केलं नाही, तशीच निघाले मग परत ट्रेननी. आणि भाई साप संध्याकाळची जी गर्दी होती, लिटरली हालायला जागा नव्हती आम्हाला. त्यानंतर आम्ही उतरलो आणि तर मम्मी सांगत होती की ते बाई काय बोलत होती. काय बोलत होती ती बंजारी बाई? दादर टेन्शन येतोय. गाडी काय थोडं डार्क झालं पण ठीक आहे. ती मम्मी सांगतच होती की ती काय बोलत होती. मग आम्ही फायनली पोहोचलो. आणि तर दादाची पोरगी म्हणजे मी हिची आत्या लागते, ही माझी एवढी मस्ती करत होती, आल्या मस्ती करायला लागली होती. नंतर एका मागं एक सगळे आले आणि पूर्ण आमचा गॉसिप सेक्शन चालू होतं. एवढे जोरजोरात हसत होतो. मग आम्ही जेवलो वगैरे, पण मी एवढं काही शूट नाही केला. आणि रात्री घरी जायला खूप लेट झालं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.